पहिला मुद्दा सगळ्यात सोपा पर्याय. गोळा धरायचा कसा? 1 2 3 4 इथं घट्ट पडते तुमच्या, माहिती आहे ना? ह्या स्पेसला घट्ट पडतात ना, बरोबर आहे ना? कुऱ्हाड चालवल्यावर, कुदळ चालवल्यावर, टिकाव चालवल्यावर, खोरं चालवल्यावर पडते घट्ट. बरोबर त्या पार्टला गोळा धरायचा. धरला का? मागणं बोट लावायची, लावली बकेट तयार करायचं. केलं का बकेट तयार? आणि ही जे हात आहे ना, इकडचा अंगठा तुमचा, तो अंगठा अर्धा गोळा शिल्लक ठेवायचा, अर्धा गोळा शिल्लक ठेवायचा आणि बरोबर पकडायचा. पकडला. आता अजून एक लक्षात घ्या, तुमची सगळ्यात मोठी चुकी. तुम्ही काय करता माहिती आहे का? एवढा स्पेस ठेवताय. कोण कोण ठेवतं? त्याच्यामुळे काय होतं, बोटावर लोड येतो डायरेक्ट. बोट मोडून घ्यायचा एका दिवशी. ह्याच्यावर एवढा स्पेस द्यायचा नाही, नॉर्मल स्पेस ठेवायचा. 1 2 जास्तीत जास्त 1 ते 1.5 बोट तुमचं प्रत्येक बोटाच्या मध्ये बसलं पाहिजे. लक्षात? हे गोळा पकडला मी, ही पकडण्याची पद्धत आहे. आता बऱ्याच जणांची अडचण काय आहे, हिथं पकडतात आहे, बरोबर आहे? आता हिथं पकडून जर तुम्ही गोळा टाकत असाल, हिथं पकडून टाकत असाल तर तुम्ही काय करताय, फक्त तुमची ताकद लावताय. ताकद, अशी ताकद, एवढी तुमच्याकडे ताकद आहे तेवढाच गोळा जाणार आहे. पण तुम्ही जर प्रॉपर सांगितलेल्या पोझिशनला पकडून गोळा मारला तर मात्र 100% तुमचा गोळा बाहेर जाणार आहे. बघा, ही घेतली पोझिशन आणि हा मारून टाकला तर ह्या गोष्टी होणार आहेत. आलं लक्षात? तर हिथं गोळा पहिली गोष्ट ठेवायला शिका. दुसरा मुद्दा, बऱ्याच जणांचं काय होतंय, एकतर ह्या अँगलला हात जातोय असा इकडं, नसेल तर ह्या अँगलला इकडे जातोय, बरोबर आहे? आता सगळ्यात मोठी आपल्यातली अडचण आपल्यातल्या पोरांची सांगतो तुम्हाला. काय करताय तुम्ही? टेकअप घेताय, पोझिशन क्लिअर करताय, पुढं पण बरोबर येत आहे, पण हिथं आल्यानंतर ह्यो शोल्डर तुम्हाला खाली नाही न्यायचा, ह्यो शोल्डर तुम्हाला वर उचलायचा आहे. ही कोपरा वर उचलला की आपोआप वर येते. पण तुम्ही काय करता माहिती आहे का? बघा, ही बॉडी मागं ओढून घेताय, बरोबर आहे? ही साईड तुम्हाला मागं नाही वाढायची. ही इथं थांबली ना, हिथनंच वर उचला. बघा, तिरका गोळा जाऊ देऊ नका. तुम्ही जर हिथं पकडलाय ना, हिथनं सरळ कानापाशी येऊ द्या, कानापासून डोळ्यापाशी येऊ द्या आणि डोळ्याच्या रेषेत सरळ पुढे तिरका मारा, आपोआप गोळा पुढे जातो. तुम्ही काय करताय, पकडला की लगेच इकडं तर जा, इकडं तर जा. आणि सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा चूक तुमची, तुम्ही ह्या स्टेजनं गोळा मारूच नका. ही मर्यादित केला तुम्ही गोळा, लक्षात ठेवा. मर्यादित केला म्हणजे काय केला तुम्ही, एका ठिकाणावर गोळा मारणार आहे असा जोरात खाली. लक्षात, गोळा मर्यादित करायचा नाही. मर्यादित केला म्हणजे काय केला, ही पकडला आणि हे असा खाली जोरात मारला, असा स्पीडनं. तुम्ही किती जरी स्पीडनं मारला तरी गोळा पुढे जाणार आहे का? नाही जाणार. गोळा मर्यादित झाला, लक्षात ठेवा. म्हणजे मर्यादित अंतरावर जाऊन पडणार आहे. गोळ्याला जर तुम्हाला मर्यादा द्यायची नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर पोझिशन घ्यावं लागेल आणि हाईटनं गोळा तिरक्या रेषेत वर टाकावा लागेल. जसा तसा, आलं लक्षात? असं तुम्हाला गोळा टाकावा लागणार. ती गोळ घेऊन या, पटकन एकदम जावा. तर हे पोझिशनवर लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा, ज्याला स्टेपिंग जुळत नाही ना हिथली, त्यानं काय करा, दुसरं सर्कल आका आणि त्या सर्कलमध्ये फक्त स्टेपिंगची प्रॅक्टिस करा. ह्या पोझिशनला आला पुढं. आता बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का, हे बघा, पुढे येतोय, परत मागे येतोय, हिथं येतोय. बघा, मी सांगतोय काय, हिथं येतोय, परत हिथं येतोय, परत हिथं येतोय. असं नाही यायचं. ही उभा राहिला, इथं पोझिशन घेतली, स्ट्रेट आला, हिथं आला आणि हिथनं टो सरळ झाला, आपोआप गोळा उचलला. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, गोळा टाकताना कधीही तुमचा पाय असा नाही पाहिजे, कळलं का? उपयोग होणार नाही. समोर लक्ष द्या. अजून एक महत्त्वाची बाब, तुमचा जर पायाचा टो असा पडलाय सरळ, तर तुमचा गोळा सरळ गेला पाहिजे. तुम्ही इकडे टाकलाय तर तुमचा गोळा इकडेच गेला पाहिजे. तुम्ही इकडे टाकलाय तर तुमचा गोळा इकडेच गेला पाहिजे. तुमचा पाय पडला इथं आणि तुम्ही गोळा टाकता इकडं, तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या कमरेचा आणि ह्या बॉडीचा हिसका तुम्हाला इकडे बसणार नाही, पूर्ण बसणारच नाही. इथपर्यंत तुमची बॉडी लॉक होणार आहे, फक्त तुमचा हात इकडे जाणार आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे लक्षात घ्या, पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या रेषेत तुमचा टो पडलाय त्याच रेषेत गोळा तुम्हाला पुढे मारायचा आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात मोठी चूक, गोळा टाकायच्या अगोदर कधीही ज्यावेळेस तुम्ही इथं पोझिशनला थांबलाय त्यावेळेस तुमच्या शरीरात नॉर्मल श्वास घ्यायचा.
पोटात. आलं लक्षात. पोझिशन काय द्यायची आहे, इथं उभं राहायला. फक्त लक्षात ठेवा बॉडी पॅक करायची नाही. बॉडी पॅक म्हणजे काय, असं आवळून बॉडी धरायची नाही. तुम्हाला बोलता पण आलं पाहिजे. आता बघा हे बघा, मी तुमच्या संग बोलू शकतोय, माझ्या पोटात श्वास आहे, बरोबर आहे. आता मी नील केला, आता सोडला. फक्त आता श्वास घेतला मी, इथं मी श्वास घेतला, श्वास घेतला, माझी चेस्ट पूर्ण भरलेली आहे, पोट भरलेलं आहे श्वासानं, बरोबर आहे. आता मला ही श्वास सोडायचा आहे. मी काय करणार, इथं येणार. बघा इथपर्यंत तुम्हाला श्वास पोटातच ठेवायचा आहे. इथं घेतला, इथं पोटातच आहे माझा श्वास. मी इथं येणार आहे आणि इथं सोडणार आहे. पण इथं सोडायचा कसा, वळ दे. इथं सोडायचा कसा बघा, पोझिशन. इथं मी श्वास घेतला, घेतला, पुढं आलो. आता इथं मी नील करणार आहे, बरोबर आहे. बघा मी काय केलं, कशा वाटे श्वास नील केला, आवाज म्हणजे मी नाकातनं पण हवा बाहेर सोडली आणि तोंडातनं पण हवा बाहेर सोडली. लक्षात घ्या, बऱ्याच पोरांची अडचण आहे, त्याला लाज वाटते, माझा आवाज लय येतोय, मी आराडतोयच लय. तर लक्षात घ्या, तुम्ही ऑलिम्पिक मधलं प्लेअर बघा, गोळ कुठलाही बघा, किंवा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनला गेला गोळ्याच्या बघायला, तर त्या ठिकाणी ते प्लेअर बघायचा, गोळा फेकताना त्याच्या तोंडातून आवाजच निघणार. बघा तुम्ही ट्राय करा. कारण त्यानं जो श्वास घेतलेला असतो ना प्रॉपर पूर्ण, तो श्वास त्याला काय करायचा असतो, बाहेर टाकायचा असतो. आणि लक्षात ठेवा, श्वास बाहेर टाकण्यामुळे काय होतं, तर तुमच्या बॉडीतली हवा आपोआप बाहेर निघते आणि त्या झटक्यासोबत म्हणजे तुमच्या हातासोबत तो झटका जोरात पुढे जातो. लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही एक नियम लक्षात ठेवा. इथं उभं राहिल्यानंतर श्वास घ्यायचा, बॉडी पॅक करा. श्वास घेताना बॉडी पॅक करायची नाही, लूज श्वास घ्यायचा. पुढे जाताना इथपर्यंत श्वास तुम्हाला ठेवायचा आहे. आणि अजून एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही काय करताय, बरीच पोरं हिथं यायचं आणि हिथनं जाळायला चालू करायचं. असं नाही करायचं. समोर लक्ष द्या. ज्यावेळेस तुमचा झटका बसणार आहे हाताचा, पोझिशनचा झटका आहे, थ्रो आहे, ही पोझिशन आहे ना, त्याच वेळी तुम्ही तोंडातला श्वास सोडायचा आहे. आणि अजून दुसरी गोष्ट, इकडे बघा, बऱ्याच पोरांचं काय अडचण आहे, पुढे येतं ते, हिथं येतात आणि हिथं थांबतात आणि परत मग काय करायचं, ओढून गोळा घ्यायचा. बरोबर आहे का मोठे, कुठे आहे मोठे, हां. तर तसं नाही करायचं. काय करायचं, सरळ मार्गे. लक्षात घ्या, तुम्ही काय करता तुम्हाला सांगतो, तुमची पोझिशन, गोळा घ्यायचा, तिथं यायचं, तिथं थांबायचं आणि परत असं टाकायचं. उपयोग होणार नाही, गोळा स्पीडनं जाणार नाही. लक्षात घ्या, गोळा फॉल होऊ द्या. मी काय म्हणतोय, तुमचा गोळा फॉल होऊ द्या. भरतीच्या आत तुमचा गोळा फॉलमधनं बाहेर काढण्याची जबाबदारी कोणाची, माझी. आलं लक्षात. तुमचा गोळा जरी फॉल झाला, आत्ता झाला किंवा होत असला, तरी तो बाहेर काढायची जबाबदारी माझी. आलं लक्षात. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही जे स्पीड घेतलंय ना, स्पीड, जे स्पीड घेतलंय, इथं पकडलाय गोळा, इथं फास्ट आलाय, त्या स्पीडनं गोळा मारायचा ट्राय करा. तुम्ही काय करताय, गोळा माझा फॉल होईल म्हणून काय करताय, हळूच यायचं, इथं थांबायचं आणि मग गोळा उचलायचं. तसलं करू नका. एकदा तुम्हाला हे अंतर जर मॅनेज झालं, कुठलं हिमतलं अंतर, तर 100% तुम्ही गोळा पुढे टाकणार आहे. आलं लक्षात. आणि इथं तुमचा फॉल पण होणार आहे. बघा आता, बघा मी खाली न बघता पोझिशन घेणार आहे. 1 2 3, बरोबर आहे. स्टेप घेतली, मी पोझिशन घेतली, माझ्या नजरेकडे लक्ष द्या, मी खाली बघणार सुद्धा नाही. मागं सर पोरा, घेतली पोझिशन, ओके. गेला गोळा, काय अडचण आहे, झाला फॉल कुठं बघितलं खाली. तर लक्षात घ्या, ह्याच्यातला अंदाज तुम्ही मॅनेज करून घ्या. गोळा तुमचा फॉल का होतोय, तर ह्याचं अंतर तुम्हाला मॅनेज नाही. मग ते मॅनेज करायसाठी काय केलं पाहिजे, तुम्ही दुसरा सर्कल आखला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आल्या आल्या टेकअपची प्रॅक्टिस केली पाहिजे. टेकअपची म्हणजे काय, तुमच्या स्टेपिंगची, गोळ्याच्या थ्रोची स्टेपिंगची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जर गोळा जातच नाही, सगळी ट्राय करून जायण्यात आलाय, सगळ्या ट्राय करून जायण्यात आलाय. आता काय काय जणांची, बऱ्याच जणांची काय झालंय, बोटं बारकी असतात बघा हाताची. बघा, गोळा न जाण्याला सगळ्यात जास्त कारणीभूत बोट असतात. काय काय जणांची बोटं बारकी असतात, बरोबर आहे ना.
बारके असतात बघा बोट, हाताची बोट बारकी असतात, त्यांनी काय करायचं, त्यांनी फिंगर डिप्स मारायचे. त्यानं काय होतं, तुमच्या बोटात ताकद येते, मनगटात ताकद येते. हा लक्षात. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे गोळा. आता तर सारख्या पोरांचा प्रॉब्लेम पण सांगतो, त्यानं गोळा उचलला ना, त्याचा हात असा मागं जातो आणि परत तो असा टाकतो. बरोबर आहे. त्याला खाली टाकायचं आपोआप त्याला टाकावंच लागतोय, का तर त्याला आवरणच झालाय. बरोबर आहे ना. तर त्याच्या लक्षात घ्या काय नाही, ही जी तुमचं मनगट आहे ना, हिचं ताकद तयार झाली नाही. ह्याच्यातली तुम्हाला ताकद वाढवायची असेल तर तुम्ही बेंड पोझिशन आणि सगळ्यात महत्त्वाचं फिंगर डिप्स, तुमच्या ज्या फिंगर डिप्स आहेत त्या मारणं गरजेचं आहे. आपोआप त्याच्यात ताकद येत राहते आणि गोळा जी तुमचा बोटावर येतो, मागे येतो ना, ती बंद होतो. त्याच्यामुळे फिंगर डिप्सवर लक्ष द्या, आपोआप प्रगती होती. गोळा ना जरा पळा लवकर. आता बघा, गोळ्याची पोझिशन टाकताना किंवा गोळ्याचा थ्रो करताना बऱ्याच जणांची अडचण काय आहे, काय जणांचं काय आहे, पोझिशन खाली आहे म्हणजे खाली आपोआप त्याची मान खाली ती गोळ्यासोबत असा येतोय खाली. किंवा काय जणांचे काय आहे, नुसते हाईट देतोय. उदाहरणार्थ दीपक म्हणा, मोठे नुसते हाईट देतात गोळ्याला. आलं लक्षात. तर लक्षात घ्या, तुमच्या हाईट प्रमाणे तुम्ही हाईट द्यायचे. तुमच्या हाईटच्या ओव्हर हाईट देऊन पण उपयोग नाही गोळ्याला. आलं लक्षात. तुमची हाईट किती आहे त्याच्या प्रमाणातच तुम्हाला गोळ्याला हाईट द्यायची आहे. तुम्ही काय करताय, हाईट तुमची कमी आहे आणि गोळा तुम्ही असा रेटताय. समोर लक्ष द्या, गोळा हितनं रेटू नका, हितनं रेटू नका. म्हणजे मी काय म्हणतोय बघा, तुम्ही गोळा बरोबर पकडताय मला माहित आहे, पण एंडिंग पॉइंटवर तुम्ही काय करताय, हितनं असा उचलताय वर. आता स्पीडमध्ये आल्यावर तुम्हाला ती जाणवत नाही, पण लक्षात ठेवा, तुमच्या हाईटला समांतर गोळा जर उचलायचा असेल, ह्यो पकडलाय गोळा मी, बरोबर आहे, ह्यो पुढं आलो तर ह्याच रेंजनं मारा, अडचण नाही, 100% तुमचा गोळा जाणार आहे. तुम्ही काय करताय, हाईट द्या सांगितलंय म्हणून ओव्हर हाईट देताय. ओव्हर हाईट देऊ नका. दुसरी गोष्ट, खाली मारताय ना, तर खाली असं का मारताय, एकदम खाली असं नाही मारायचं. कमीत कमी फ्लॅट तर जाऊ द्या. कुंडलाचा गोळा फ्लॅट जातो बघा, फ्लॅट जातो, पण बरोबर आउट ऑफच्या बाहेर पडतो ना. तर लक्षात घ्यायचं, तुमच्या त्याच्या थ्रोमध्ये ताकद आहे. कशात, त्याच्या हँडचा थ्रो आहे ना, ह्यो पुश. लक्षात घ्या, त्याच्याकडे ताकद नाही, त्याच्या शरीरात ताकद नाही, फक्त त्याच्या ताकद कशात आहे, त्याचा जोरात झटका, ह्याच्यात ताकद आहे. आणि लक्षात ठेवा, गोळ्याला सगळ्यात महत्वाचा झटका असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, तुम्ही जे हाईटचं वर्कआउट करता ना बाबडीला, ते कशासाठी असतं, तुमच्या झटक्यासाठी असतं. लक्षात ठेवायचं, झटका जेवढा फास्ट तेवढा गोळा फास्ट जाणार. बघा, 2 गोळे टाकून दाखवतो मला, झटका एक आणि बिगर झटक्याचा एक. पहिला बिगर झटक्याचा, ह्यो धरला, पोझिशन घेतली, ह्यो नॉर्मल टाकला, झटका न देता. आता झटका देऊन ह्यो पकडला, पोझिशन घेतली आणि ह्यो दिला झटका. आलं लक्षात. तर लक्षात घ्या, तुम्ही जेवढा स्पीडनं झटका देणार आहे तेवढ्या स्पीडनं तुमचा गोळा पुढे जाणार आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, मुळात महत्वाची, सगळ्यात महत्वाची अडचण पोरांची काय आहे, गोळा जात नाही, तुमच्या मनात भीती निर्माण झाली. पण मी तर वैयक्तिक म्हणतो, पोलीस भरतीला गोळ्या एवढा सोपा इव्हेंट कुठलाच नाही. मला सांगा, तुम्हाला इथं किती मीटर अंतर आहे, 2 आणि 3 7 आणि 7 14, म्हणजे 2 मीटर आणि वर 14 सेंटीमीटरचं अंतर आहे इथं. कशासाठी, पिकअप घेण्यासाठी. बरोबर आहे ना. पिकअप घेऊन तुम्हाला गोळा मारायचा आहे, मग का जात नाही. गेल्या वर्षी असं होतं, तुमच्यापेक्षा बारकी पोरं, बारकी म्हणजे त्यांचं वय होतं पण हाईटनं बारकी, एक तर पोरग आपल्याकडे 165 कट्टुकट बसायचं, पण गोळा आउट ऑफच्या बाहेर एवढा काढायचा. तर लक्षात घ्या, तुमच्या शोल्डरमध्ये जर पॉवर असेल तर नो प्रॉब्लेम, 100% तुमचा गोळा जाणार आहे. मग शोल्डरमधली पॉवर वाढवण्यासाठी काय, तुम्हाला सपाटे मारणं गरजेचं आहे, जोर मारणं गरजेचं आहे, तुम्हाला हँड्स पॉवर वर्कआउट करणं गरजेचं आहे. तसंच तुम्हाला सांगितलं फिंगर डिप्स गरजेचं आहे. आलं लक्षात. तर ह्या गोष्टी करा, तुम्हाला 100% गोळा निघेल. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, गोळ्याला भिवू नका. तुम्ही गोळ्याला भेताय,
मी सरळ सरळ सांगतो, आपल्यातली 90% पोरं गोळ्याला भेटी ती. मला सांगा, गोळ्यात जन्म कधी झालाय हो? 4, 5, 6, 7 वर्षापूर्वी बनवला गेला असेल, फार तर 7 वर्षापूर्वी. बरोबर आहे? तुमचा जन्म कितीचा आहे? कमीत कमी प्रत्येक जण 18 वर्षाचा प्लस आहे ना. बरोबर आहे? तुमच्यापेक्षा 11-12 वर्षांनी गोळा बारका आहे, ही तर मान्य आहे. काय भ्यायचं आहे त्याला? तुम्ही बारक्या पोराला भेटा का? जवळ आलं का काय बोलायला लागलं, झाडा द्याल का नाही? मग गोळ्याला पण झानाड द्या. लक्षात घ्या, फक्त झानाड देताना काय करायचं, प्रॉपर वर्कआउट असल्याशिवाय झानाड देऊ शकत नाही माणूस. लक्षात, प्रॉपर वर्कआउट म्हणजे काय? तुमच्या हातात पॉवर पाहिजे, तुमच्या हँड्स पॉवर पाहिजे, तुमच्या मनगडात पॉवर पाहिजे, तुमच्या बोटात पॉवर पाहिजे गोळा पकडण्याची, तरच तुम्ही त्याला टक्कर देऊ शकता. ही जर विकनेस पॉईंट तुम्ही काढलं तर 100% गोळा जाणार. जाणार म्हणजे जाणार, जाणार. मी गेल्या वर्षी एका पोराला चॅलेंज दिलं, 41व्या दिवशी तुझा गोळा आउट ऑफ करून देणार. फक्त सांगितलेली गोष्ट तू करायची. 37व्या दिवशी पोरानं गोळा आउट ऑफ टाकल्या. किती वेळा? 37व्या. फक्त तो काय करू, तुझा जी गोष्ट त्याला सांगितली तेवढीच तो करायचा. लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला सांगितलं जातं ना सपाट्या मारायच्या, तुम्हाला मी ह्याच्या अगोदर सांगितलंय 100 सपाट्या तुमच्या रोज संध्याकाळी झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजेत. मी घेऊ द्या नाही घेऊ द्या, एका दिवशी मी नसल कदाचित, तुम्ही 100 सपाट्या मारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 50-60 फिंगर डिप्स मारणं गरजेचं आहे. 10-10 मारा, 15-15 मारा, 20-20 मारा, ज्याच्या कॅपॅसिटीनुसार. म्हणजे ज्याला जेवढे जुळतात, एखाद्याला 5च जमतात, 5-5 मार, नो प्रॉब्लेम. आज 5 मारल्या, उद्या 6 मारतील, उद्या 6 मारल्या, 10व्या दिवशी 10 मारतील. काय अडचण आहे का? लक्षात घ्या, तुम्ही जर करत गेला ना तर प्रत्येक गोष्ट हळूहळू वाढत असते, लगेच कुठलीही गोष्ट वाढत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता त्याचा तेवढ्या दिवसात काय गेला तर त्याचा ऑलरेडी 10 मार्काचा गोळा पडायचा. लक्षात. आता तुमच्या गोळ्याला थोडाफार जास्त वेळ लागू शकतो. बरोबर आहे ना? कुणाचा 8 जातो, कुणाचा 6 जातो, कुणाचा 10 जातो, कुणाचा 12 जातो. ज्याचा 12 जाणार आहे त्याला लवकर फरक पडणार आहे, ज्याचा 10 जाणार आहे त्याला थोडा जास्त वेळ लागणार आहे, ज्याचा 8 जाणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ जाणार आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या लक्षात येत असतील तर बघा, इथनं पुढे तुम्ही ट्राय करून बघा. रोजच्या रोज 100 सपाट्या मारा, फिंगर डिप्स 50-60 मारा, हँड्स पॉवर 5-10 मिनिटं बेंड थांबा. आपण बेंड पोझिशन तुम्हाला घेतो माहिती आहे ना सकाळचं, तर ते लक्षात ठेवा, टाइमपास म्हणून नसते कुठली गोष्ट, तर ती फक्त गोळ्याच्या हँड्स पॉवरसाठी असते. तर गोळा प्लस करण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या तुम्ही प्रॉपर केल्या पाहिजे. त्यामुळं उद्यापासून व्यवस्थित तयारी लागा आणि उद्यापासून तुम्हाला प्रॉपर गोळा कोणाचा कसा चुकतो हे पण सांगितलं जाणार आहे. त्याच्यात नो चेंज. ग्राउंड फक्त कलट्या मारायचा प्रयत्न करू नका. चला घ्या गोळ पटकन. पाठीची बॉडी गरम करायची, वॉर्मअप करायचं, स्किप जम्प घ्यायच्या लगेच. चला लवकर.